नमस्कार महाराष्ट्रातल्या माझ्या सर्व स्पर्धा परीक्षाच्या तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो, चला पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या सौरभ सावरकर क्लासेस या ऑनलाईन युट्यूब चॅनलवर। विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण ही सिरीज सुरू केली आहे ज्यात आज आपण येऊन पोहोचलो आहोत डे 3। म्हणजे इथं तुम्हाला दिसत आहे आज डे 3 ची सिरीज आपण सुरू करत आहोत। म्हणजे हे जे PYQ आहे या आधी आपला डे 1 असन, डे 2 झाला आणि आता डे 3। ह्या डेटिंगचा व्हिडिओ टाकण्यात थोडासा विलंब झाला, तर काही विद्यार्थी मित्रांचे मला फोन आले की सर आपला व्हिडिओ केव्हा येईल, काय येईल। तर कसा विद्यार्थी मित्रांनो, बघा ही सिरीज कंटिन्यू आहे, कंटिन्यू सिरीज सुरू राहील जोपर्यंत आपली एक्झाम होत नाही तोपर्यंत। पण आता कसं आहे, माझंही व्यस्त शेड्यूल आहे, ऑफलाईनचे क्लासेस राहते है ना, आणि आजही अजून युट्यूबचे आणि पुन्हा अजून आपल्या टेस्ट सिरीज वगैरेचे लेक्चर आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये व्यस्त असते, तर थोडा एखादा दिवस लेट होऊ शकते। तर थोडा सब्र ठेवायचा। आपल्या टेलिग्राम चॅनलला जसा व्हिडिओ आला तसं तुम्हाला तिथे मिळून जाईल। टेलिग्राम चॅनल आहे सौरभ सावरकर क्लासेस, तिथे तुम्ही जॉईन होऊ शकता, तिथून तुम्हाला सगळे इन्फॉर्मेशन मिळत जाते। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, है ना, जे नवीन युजर्स असन त्यांना तर सर्वप्रथम माझी एक विनंती आहे की तुम्ही नक्की आपलं जे यूट्यूब चॅनल आहे ते यूट्यूब चॅनल तुम्ही सबस्क्राईब करा। जे माझे जुने सबस्क्रायबर्स आहे त्यांनी तर या नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचू द्या। मी तुम्हाला तुमच्यासाठी हे सगळी सिरीज घेऊन आलो आहे है ना, त्यामुळे मला तुमच्या फक्त एक लाईकची गरज आहे है ना, तर तुम्ही आपल्या चॅनलला लाईक करत चला। ठीक विद्यार्थी मित्रांनो, बघा जर डे 1 आणि डे 2 ची जर तुम्ही लेक्चर्स बघितले नसेल तर वर इथे जे आयकॉन दिसत आहे आय बटन है ना, त्या आय बटनवर क्लिक करून सुद्धा तुम्ही जाऊ शकता आणि तुम्ही आपल्या त्या चॅनलवरून यूट्यूब चॅनलवरून है ना, तर तुम्ही ते व्हिडिओ बघू शकता। चालेल विद्यार्थी मित्रांनो, पहा आपण आपल्या पुढच्या गणितावर जाऊ। आपला जे नंतरचं गणित आहे, चालेल पहा पुढचं गणित काय म्हणत आहे की या गणितात दिलं आहे तसं हे गणित कशाशी रिलेटेड आहे विद्यार्थी मित्रांनो, बरोबर आपण गणित वाचू है ना। गणित काय म्हणते, राहुलने एका ठिकाणी शिडीचे काम करत असताना भिंतीपासून 3 मीटर अंतरावर 5 मीटर उंचीची आडवी शिडी भिंतीवर लावली आहे, तर त्या भिंतीची उंची किती म्हणते। पहा बुद्धिमत्ता चाचणीचा प्रश्न दिसत आहे आपल्याला इथे। राहुलने काय केलं विद्यार्थी मित्रांनो, पहा एका ठिकाणी शिडीचे काम करत असताना म्हणजे अशा पद्धतीनं समजा इथं काय दिसत आहे, भिंत ही आहे भिंत, ठीक आहे ना। मग या भिंतीपासून त्याने काय केलं, 3 मीटर अंतरावर म्हणजे भिंतीपासून इकडे इकडे है ना, इथून भिंतीपासून 3 मीटर असं काय घेतलं अंतर, 3 मीटर अंतरावर 5 मीटर उंचीची आडवी शिडी लावली म्हणते। विद्यार्थी मित्रांनो काय केलं त्यानं, अशी आडवी शिडी लावली, अशी 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 आडवी शिडी लावली है ना। ठीक, तर म्हणते त्या भिंतीची उंची किती, म्हणजे आपल्याला हे शोधायचं आहे उंची। ओके, तर याच्यामध्ये तुम्हाला काय दिसत आहे पहा बरं, 3 मीटर अंतरावर म्हणजे हे आहे 3 है ना, याची लांबी झाली 3 आणि 5 मीटर उंचीची आडवी शिडी लावली म्हणजे हे किती आहे 5 मीटर आडवी, आणि तुम्हाला काय काढायचं आहे, हे उंची किती है ना। म्हणजे इथं असं समजत आहे की हे गणित पायथागोरस प्रमेयनं आपलं सॉल्व्ह होईल है ना। पहा, तर याला म्हटलं आपण ए, याला म्हणू आपण बी आणि याला म्हणू आपण सी। पायथागोरस प्रमेय काय सांगते, तर AC चा वर्ग बरोबर AB चा वर्ग अधिक BC चा वर्ग, हा आपला पायथागोरस प्रमेय। मग AC चा वर्ग म्हणजे कोणाचा वर्ग, 5 चा वर्ग बरोबर। AB म्हणजे ते आपल्याला शोधणं आहे ना उंची, म्हणजे आपण असं म्हणू x चा वर्ग अधिक BC म्हणजे किती विद्यार्थी मित्रांनो, 3 चा वर्ग। 5 चा वर्ग किती 25 बरोबर, x वर्ग अधिक 3 चा वर्ग किती आहे 9, मग हा 9 इकडे जाऊन काय होईल है ना, प्लस आहे तो इकडे जाऊन काय होईल मायनस, 25 मायनस किती होईल 9, मग किती x चा वर्ग। मग 25 मधून 9 गेले किती राहिले 16, येतं लक्षात। मग 16 बरोबर काय x चा वर्ग, मग x बरोबर किती येईल 4। म्हणजे आपल्याला असं समजते की इथं आपली ज्या भिंतीची उंची आहे ती किती आहे 4 मीटर। तसंही विद्यार्थी मित्रांनो याचं शॉर्टकट काय होते, तर हे 3,4,5 प्रमेय आहे, त्रिकूट म्हणतो आपण याला है ना। काटकोन त्रिकोणाचे त्रिकुटे असते 3 4 5, म्हणजे इथं 3 आहे, इथं 5 आहे, तर इथं किती असन 4, तर असं समजलं असतं आपल्याला। ठीक आहे, चालेल। चालक पोलीस भरती ठाणे 2023 मधला हा प्रश्न आहे।
ओके, चालेल. आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. पहा, पुढचा प्रश्न काय म्हणत आहे आपल्याला, तर पुढचा प्रश्न असा आहे की प्रश्नचिन्हाच्या जागी क्रमाने येणारी संख्या कोणती. ओके, म्हणजे हा सुद्धा बुद्धिमत्तेचा प्रश्न दिसत आहे. म्हणजे आपल्याला काय होतं इथं 7, 12, 14, 24, 28, काय दिसत आहे प्रश्नचिन्ह. मग हा सुद्धा प्रश्न पिंपरी चिंचवड पोलीस शिपाई भरतीचा दिसत आहे ना. आपली सगळी PYQ आलेल्या जेवढेही जुने प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहे त्या सर्व क्वेश्चन्स आणि त्याच्यातही हे लेटेस्ट 2023 चे प्रश्न है ना जे चालू आहे येणाऱ्या भरतीत नक्की काम येईल. विद्यार्थी मित्रांनो पहा, इथं आपल्याला काय करणं असते अशा सारख्या गणितात. याच्यामध्ये इथं असं समजते की पहा 7 गुणेला किती 2, 7 2 14. मग इथं 14 गुणेला 2 किती होते 14 2 28. म्हणजे मला असं समजत आहे की 7 2 14 आणि 14 2 28 आलेल्या संख्येची पुन्हा दुप्पट. मग सेम लॉजिक आपण इथं पाहू शकतो. पहा 12 2 24 आणि 24 गुणेला 2 काय म्हणता येईल 24 2 48. पहा 24 गुणेला 2 4 2 किती 8 2 2 4. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर काय येईल 48. अशा पद्धतीनं आता या PYQ मध्ये डे 3च्या PYQ मध्ये हे गणित आहे. विचार करा एक्झाम पर्यंत PYQ किती होईल आपल्या है ना. तर सर्व प्रश्नांची तुम्ही नक्की PYQ ची प्रॅक्टिस करा, तुम्हाला नक्की याचा फायदा होईल. आणि अजून विद्यार्थी मित्रांनो याची PDF पूर्ण PDF है ना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला मिळते. टेलिग्राम चॅनलचे नाव सेम सौरभ सावरकर क्लासेस. चालेल, पहा पुढच्या प्रश्नावर जाऊ आपण. पहा पुढचा प्रश्न काय म्हणत आहे की एक भोवरा एका सेकंदात स्वतःभोवती 6 फेऱ्या मारतो. ओके, स्वतःभोवती किती फेऱ्या मारतो तो 6 फेऱ्या मारतो. तर तो 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारेल म्हणते. मग आता 1 मिनिट 15 सेकंद समजत आहे 1 मिनिट 15 सेकंद. मग आता तुम्हाला माहिती आहे ना 1 मिनिट म्हणजे किती सेकंद होते 60 सेकंद प्लस आणि हे किती सेकंद आहे 15 सेकंद. मग 60 सेकंद आणि 15 सेकंद दोघांची काय करू बेरीज. मग 60 आणि 15 किती होत आहे 75 सेकंद. म्हणजे मला असं समजलं 1 मिनिट 15 सेकंद म्हणजे 75 सेकंद. मग आता आपण काय म्हणू पाहता आपण काय म्हणू की एक भोवरा एका सेकंदात किती फेऱ्या मारते 6 फेऱ्या है ना. एका सेकंदात 6 फेऱ्या मारते. मग त्याला किती सेकंद लागते म्हणते 75 सेकंदात तो किती फेऱ्या मारण. काय करतो आपण तिरपा गुणाकार. मग x बरोबर काय करू तर 75 गुणेला 6 सिंपल दोघाचा गुणाकार. पहा बरं काय होते तो 6 पंचतीस 0 आजची किती रे 3 साइन 7 42 3 आणि 2 5 4 किती होत आहे 450. किती दिसते ऑप्शन क्रमांक 3. म्हणजे 1 मिनिट 15 सेकंदात किती फेऱ्या मारणं होईल त्याच्या 450 फेऱ्या मारणं है ना. ठीक, चालेल. पहा पुढे जाऊ पुढचा प्रश्न घेऊ. पहा पुढचा प्रश्न काय म्हणते 2007 सालची दिनदर्शिका. ओके, कॅलेंडरचा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो आहे ना कॅलेंडरचा प्रश्न आहे. पहा 2007 सालची दिनदर्शिका पर्यायातून निर्देशित केलेल्या सालाप्रमाणे असेल ते दाखवणारा पर्याय निवडा. पेपरचं गणित आहे पोलीस शिपाई भरती अहमदनगर 2023. आता पहा म्हणजे या गणिताला काय म्हणायचं आहे 2007 मध्ये ज्या पद्धतीनं दिशाज्ञान चाचणी मधलं पूर्ण समजा जे कॅलेंडर होतं 2007चं सेम कॅलेंडर पूर्ण नेक्स्ट कधी येईल अजून पुन्हा. आणि विद्यार्थी मित्रांनो वर्षाचे तुम्हाला माहित आहे वर्षाचे किती प्रकार आहेत 2. एक आहे साधे वर्ष आणि एक आहे लीप वर्ष है ना. आता साधं वर्ष काय लीप वर्ष काय आपण ऑलरेडी बॅच मध्ये अभ्यासलाय है ना. मग आता 2007 हे कोणतं दिसत आपल्याला साधं वर्ष. मग हे गणित साध्या वर्षाच्या रिलेटेड आहे. मग साध्या वर्षात कसं काय रिपीट होते पुन्हा कॅलेंडर तर त्याची मेथड वेगळी. आणि जर हे गणित लीप वर्षाचं असतं तर त्याची मेथड वेगळी. विद्यार्थी मित्रांनो याला एकदम जबरदस्त शॉर्टकट्स आहे. ते शॉर्टकट आपण पाहू. पहिले मी तुम्हाला याचा कन्सेप्ट सांगतो. पहा कन्सेप्ट काय म्हणते 2007
2007 मध्ये ऑड डे किती येते? 1, कारण साधं वर्ष आहे, 1 दिवस. त्याच्यानंतर 2008 हे वर्ष आहे, याच्यात ऑड डे किती येते? 2. ऑड डे म्हणजे काय? तर 365 दिवस 1 दिवस, 365 दिवस 2 दिवस, है ना? ठीक. म्हणजे पूर्ण आपण म्हणतो 52 आठवडे 1 दिवस, 52 आठवडे 2 दिवस, साधं वर्ष 52 आठवडे 1 दिवसाचं, लीप वर्ष 52 आठवडे 2 दिवसाचं, है ना? ठीक. हे बॅच मध्ये आपण पाहिलं ना. मग हे झाले 2 ऑड डे, 2 ऑड डे. 2009 मध्ये किती ऑड डे येईल मग? 1. याची ट्रिक्स आहे, है ना? याची ट्रिक्स आहे. पण आपण पाहूच, म्हणजे सांगतो मी तुम्हाला, कन्सेप्ट पाहून घे पहिले. त्याच्यानंतर 2010 मध्ये किती ऑड डे येते? 1 ऑड डे. 2011 मध्ये सुद्धा किती येते? 1 ऑड डे. काय होते? ह्या सर्व ऑड डे ची काय झाली पाहिजे? बेरीज ती आली पाहिजे 7 किंवा 7च्या पटीत. मग आता 1 आणि 2 3, 3 आणि 1 4, 4 आणि 1 5, 5 आणि किती? 6. मग आता 2012 मध्ये आलो आपण, ऑड डे किती आहेत? 2. मग 6 आणि 2 8 होते, आपल्याला बेरीज 7 आली पाहिजे. 12 नंतर किती रे? 13. 13 2013 मध्ये ऑड डे किती? 1. 13 नंतर येते 14. 14 मध्ये किती? 1. पुन्हा इकडे लिहितो मी, पहा 2000 किती येईल? 15. 2015 मध्ये पुन्हा ऑड डे किती? 1. 2016 मध्ये ऑड डे किती येत आहे? तर 2. पाहू बरं, बेरीज करू. 1 2 आणि 1 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आणि 2017 मध्ये किती येते? 1 म्हणजे किती? 14. विद्यार्थी मित्रांनो, या 2017 पर्यंत बेरीज किती येत आहे? बेरीज येत आहे 14, आणि 14ला 7ने भाग जातो. म्हणून याचं उत्तर काय म्हणायचं? याच्या पुढचं वर्ष ते म्हणजे 2018. पुढे ऑप्शन मध्ये ए, चौथ्या नंबरचा पर्याय. म्हणजे 2007चं जे कॅलेंडर आहे ते सेम दिसल 2018च्या कॅलेंडर सारखं पुन्हा, है ना? ठीक. तर असं तुम्ही ऑड डे नुसार सुद्धा सुरू करू शकता. पण याचं शॉर्टकट, जबरदस्त शॉर्टकटचा विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला शॉर्टकट्स आवडत असेल, आपली शिकवण्याची पद्धत आवडत असेल, तर नक्की फक्त एक करा, व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांना सांगा, युट्यूब चॅनलला सेशन सुरू राहते, है ना? ते जा, बघ, सबस्क्राईब कर, लाईक कर, है ना? चालेल. तर पहा आता काय म्हणते. तर काय करायचं? साध्या वर्षाच्या बाबतीत काय लक्षात ठेवायचं? पहा, जर साधे वर्ष असेल, माझ्या शब्दाकडे लक्ष द्या, तर दर 7 वर्षानंतर किंवा दर 6 वर्षानंतर किंवा दर 11 वर्षानंतर कॅलेंडर काय होते? रिपीट होते. दर 6 वर्षानंतर किंवा दर 11 वर्षानंतर कॅलेंडर रिपीट होते. मग आता 2007 मध्ये तुम्ही 6 मिळवा बरं. 2007 मध्ये 6 किती होते? 2013. ऑप्शन मध्ये 2013 दिसणार नाही, कारण 2013ला आपण आत्ताच पाहिलं, है ना? इथं आहे 2013ला कॅलेंडर रिपीट होत आहे काय? नाही. म्हणून तुमच्या ऑप्शन मध्ये 2013 पण येणार नाही. मग त्याच्यानंतर 2007 मध्ये किती मिळवता? 11. आणि 11 आणि 7 ची बेरीज किती होती? 2018. म्हणजे नक्कीच ऑप्शन क्रमांक किती? 4, है ना? ठीक. म्हणजे 2018 आणि 2007चं कॅलेंडर कसं आहे? सेम, है ना? ठीक. नक्की विद्यार्थी मित्रांनो, आपले जर सेशन आवडत असेल ना, प्लीज कृपा करून लाईक करा, है ना? चला आपण पुढच्या प्रश्नावर जाऊ. पहा पुढचा प्रश्न काय आहे. ओके, म्हणजे मला असं समजत आहे की बहुतेक आज आपली सर्व या डे 3 ची जी सिरीज आहे ही बुद्धिमत्ता चाचणी आपण कव्हर केला. याच्यामध्ये डे 1 मध्ये, डे 2 मध्ये आपण दोन्ही दिवस गणित घेतलं, अंकगणित, भूमिती, आणि आज आपण काय घेतलाय? बुद्धिमत्ता चाचणी. आणखी पुढचे आपण व्हिडिओ असेच करत जाऊ, कधी गणित, कधी बुद्धिमत्ता, कधी स्पेशल भूमिती, है ना? ठीक. तर नक्की तुम्ही आपल्यासोबत बनत राहा. तुम्हाला अजून आगे आगे देखो, है ना? होता है क्या? येईल तुमच्या लक्षात. चालेल. चला चला विद्यार्थी मित्रांनो, पहा गणित काय आहे. तर गणित असं म्हणते, ए बी सी डी ई व एफ हे 6 मित्र समोरासमोर बसून एका वर्तुळाकृती मैदानात खेळत आहे. ओके, वर्तुळाकार मैदान आहे. थांबा 2 मिनिटं, मला काहीतरी पाहू द्या, होते का शक्यतो. वर्तुळ काढू आपण, है ना? ठीक, पाहू द्या. आता असं समजा आपल्या इथं वर्तुळाकार काय मैदान, ठीक आहे, असं वर्तुळाकार मैदान आहे. आता याच्यामध्ये, है ना, काय होते पाहू बरं. 2 मिनिटं थांबा. वर्तुळाकार मैदान आहे, चांगलं दिसलं पाहिजे तुम्हाला वर्तुळ. हा, असं वर्तुळाकार मैदान आहे. आता याच्यामध्ये काय झालं
ए बी सी डी ई व एफ हे 6 मित्र समोरासमोर बसले आहे म्हणते. आता बसून वर्तुळाकृती मैदानात खेळत आहे म्हणते. ठीक आहे ना, असं वर्तुळाकार मैदान आहे. ई हा डीच्या डाव्या बाजूस आहे. ओके, म्हणजे बैठक व्यवस्थेचं गणित दिसून राहिलं आपल्याला. ई हा डीच्या डाव्या बाजूस आहे. डीच्या इथं जर समजा डी घेतला तर डीच्या डाव्या बाजू किती विद्यार्थी मित्रांनो 6 आहे ना. मग हा एक, हा 2, हा होईल 3, हा होईल 4, हा होईल 5 आणि हा होईल 6. ओके, ठीक, असे 6 समोरासमोर आहे ना, त्याच्यामुळे असं बरोबर समोरासमोर दाखवा लागेल ना. मग डी ई हा डीच्या डाव्या बाजूस आहे. डीच्या डाव्या बाजूस कोण आहे? ई. ई समजा इथं आहे डाव्या बाजूस. सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे. आता सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे. आता ए आणि बी माहिती आहे का कुठे आहे? कुठंच नाही, राहू द्या. आता पुढे जाऊ. एफ हा ई आणि ए च्या मध्ये आहे. पहा, ई आणि ए च्या मध्ये कोण आहे? एफ. एफ हा ई आणि ए च्या मध्ये आहे. आता सी हा ए आणि बी च्या मध्ये आहे. आता ए आणि बी च्या मध्ये कोण आहे? सी. झालं, मग अशी तुमची अरेंजमेंट झाली है ना. ठीक, मग आता प्रश्न काय, तर बी च्या डाव्या बाजूस कोण आहे? प्रश्न काय म्हणते, बी च्या डाव्या बाजूस कोण आहे? आता बी च्या डाव्या बाजूस कोण दिसत आहे? इथं डी दिसत आहे ना, है ना. म्हणून आपला पर्याय क्रमांक काय होईल? सी, 3 नंबरचा पर्याय है ना. कारण डी ची इकडे तोंड करून असते बाय डिफॉल्ट उत्तर म्हणजे आपल्या केंद्राकडे. इथं केंद्रबिंदू आहे ना, केंद्राकडे जर असेल तर ही बाजू कोणती होईल? डावी बाजू. ही कोणती होईल? उजवी बाजू. आणि बी च्या डाव्या बाजूस कोण आहे? मग डी. म्हणून आपला पर्याय क्रमांक किती होईल? 3 है ना. SRPF पोलीस भरती कुसळगाव मध्ये आलेला प्रश्न आहे. चालेल चालेल, ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो. हा बैठक व्यवस्थेचा प्रश्न आहे. चालेल, पहा पुढे जाऊ आपण. पहा आता हे गणित काय म्हणते. आता हे गणित दिसत आहे आपल्याला तसं उंच आहे म्हणजे ओके, म्हणजे बैठक व्यवस्था आणि याच्यामध्ये आपण म्हणू तुलना, कंपॅरिझन. ए हा बी पेक्षा उंच आहे. पहा, ए हा बी पेक्षा उंच आहे, म्हणजे इथं काय झालं, ए हा बी पेक्षा कसा आहे? उंच. पहा, बी पेक्षा उंच कोण आहे? ए. ए लिहिला वर कारण उंच आहे. ए हा बी पेक्षा उंच आहे. बी हा सी पेक्षा लहान आहे. आता बी हा सी पेक्षा लहान आहे. मग सी कुठं असू शकते? इथं है ना, कारण तो सी पेक्षा लहान आहे. कोण? बी. बी हा सी पेक्षा लहान आहे. अजून विद्यार्थी मित्रांनो एक लक्षात घ्या, सी इथं सुद्धा असू शकते. ओके, कारण बी हा सी पेक्षा कसा लहान आणि इथं सुद्धा असू शकते सी पेक्षा लहान. ओके, ठीक. डी आणि बी यांची उंची सारखी आहे. ओके, म्हणजे डी आणि बी ची उंची कशी आहे? म्हणजे सारखी, म्हणजे बी इथं आहे आणि डी इथं आहे. डी आणि बी ची उंची सारखी आहे है ना. ठीक. ई हा बी आणि सी दोघांपेक्षा उंच आहे. ई जो आहे ना, हा ई बी आणि सी या दोघांपेक्षा उंच आहे. बी आणि सी या दोघांपेक्षा उंच कोण आहे म्हणते? ई. ई आहे ना, ई. मग ई सगळ्यात उंच म्हणजे कुठे येईल? इथे येईल ना, ई है ना. ठीक, मग आपल्याला म्हणते तो सर्वात लहान कोण आहे? आता बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला इथं स्पष्ट दिसत आहे सर्वात लहान म्हणजे हे डी आणि बी येत आहे ना, सर्वात लहान येतं लक्षात. मग ऑप्शन काय दिसत आहे? 3 नंबरचं, डी आणि बी. तर सर्वात लहान कोण आहे? डी आणि बी. तर अशा पद्धतीने तुम्ही गणित सॉल्व्ह करू शकता. चांगला आहे, बुद्धिमत्तेचा प्रश्न आहे नक्की है ना. चालेल, चला पुढे जाऊ. पहा काय म्हणते, राम, श्याम, गीता, प्रशांत यांनी वेगवेगळ्या रंगाचे शर्ट घातले. ओके, रामने हिरवा शर्ट घातला नाही म्हणते, हा पाहिजे नाही घातला. त्याच्यानंतर श्यामने लाल शर्ट घातला नाही म्हणते. गीताने हिरवा किंवा निळा शर्ट घातला नाही आणि प्रशांतने पिवळा शर्ट घातला आहे म्हणत्या. तर श्यामने कोणत्या रंगाचा शर्ट घातला आहे? श्यामने कोणता शर्ट घातलाय असं आपल्याला सांगायचं आहे. ठीक आहे ना. पहा आता विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, अशा कुट प्रश्नाच्या बाबतीत हे पझल टाईप प्रश्न आहे, तो काय करायचं पहा, सांगतो तसं करायचं. पहिले जेवढे इथं कॅरेक्टर दिसत आहेत ते लिहून टाकायचे. पहा कोण दिसत आहे? एक दिसत आहे राम है ना, त्याच्यानंतर दिसत आहे श्याम गणितात. गणितात त्यानंतर दिसत आहे गीता. असं लिहायचं सर्व है ना. ठीक, आणि त्याच्यानंतर गणितात दिसत आहे प्रशांत. लिहिले असे कॅरेक्टर लिहिले है ना. पहा झालं. ठीक, आता आपल्याला काय म्हटलं, तर अजून इथं आपल्याला शर्टचे रंग दिसत आहे बरोबर. पहा कोणता रंग आहे, तर पहिले दिसत आहे हिरवा रंग. तर लिहायचं इथं सर्व लिहायचं. पहा हिरवा रंग, हिरवा है ना, हिरवा.
त्याच्यानंतर इथं रंग दिसत आहे लाल, म्हणून आपण काय लिहिलं, लाल रंग, लाल. चालेल. त्याच्यानंतर रंग दिसत आहे आपल्याला हिरवा किंवा निळा, म्हणजे हिरवा आपण लिहिला ऑलरेडी है ना, हा लाल आहे. मग कोण, निळा, मग इथं मी काय लिहितो, निळा. ठीक आहे ना. चालेल. त्याच्यानंतर दिसत आहे इथं पिवळा शर्ट, म्हणून काय लिहिलं इथं, पिवळा. असं सर्व लिहायचं है ना. ते आता मला तुम्हाला शिकवायचं आहे म्हणून मी सगळं शांततेत लिहून राहिलो, नाहीतर तुम्ही काय करायचं, तर ही, ला, नी, पी है ना, असं करायचं. झालं. ठीक. चालेल. पहा मग आता असा काय झाला, बॉक्स तयार होईल. ठीक आहे. तर अशाच पद्धतीनं या गणिताला सॉल्व्ह करण्या. मग आता आपल्याला काय म्हटलं पहा बरं, रामने हिरवा शर्ट घातला नाही, रामनं हिरवा घातला नाही, घातला नाही ना. ठीक आहे, मग राहू द्या, क्रॉस केला आपण. श्यामने लाल शर्ट घातला नाही, श्यामनं लाल शर्ट घातला नाही म्हणते. ठीक आहे. गीताने हिरवा किंवा निळा घातला नाही, म्हणजे गीतानं हिरवा घातला नाही किंवा निळा घातला नाही. कोण, गीतानं. ठीक आहे ना. मग आता प्रशांतने पिवळा शर्ट घातलाय, प्रशांतनं पिवळा घातला. जर प्रशांतनं पिवळा घातला असेल ना, तर प्रशांत निळा घालणार नाही, लाल घालणार नाही आणि हिरवा घालणार नाही. मग आता विद्यार्थी मित्रांनो, मग कोण उरलाय मला सांग ना. हे बा, मग आता जर पिवळा प्रशांतनं घातला असेल तर पिवळा हाही घालणार नाही, हाही घालणार नाही, नाही घालणार नाही. पडत आहे. ठीक. म्हणजे आता इथं गीता कोण होता घालन, लाल. ओके. मग गीता जर लाल घालन तर राम लाल घालन का, नाही. मग राम जर लाल घालणार नाही, हिरवा घालणार नाही, पिवळा घालणार नाही, मग राम कोणता घालन, निळा. मग लाल जर मग राम जर निळा घालन तर मग श्याम निळा घालन का, नाही. मग श्यामचा कोणता उरला, हिरवा. आणि आपल्याला प्रश्न काय विचारला पाहू बरं, प्रश्न विचारला, श्यामने कोणत्या रंगाचा शर्ट घातला. मग श्यामनं कोणत्या रंगाचा शर्ट दिसत आहे आपल्याला, हिरवा. मग आपल्या ऑप्शन मध्ये हिरवा कितव्या नंबरवर आहे, 4थ्या. अशा पद्धतीने तुम्ही सॉल्व्ह करू शकता हा प्रश्न जर पेपरला आला तर. हा सुद्धा पहा, पोलीस शिपाई भरती नाशिक 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे. सगळे प्रश्न आलेले आहे, PYQ त्यालाच म्हणतो ना आपण, प्रिव्हियस इयर क्वेश्चन. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी आपलं हे सेशन वारंवार येत आहे विद्यार्थी मित्रांनो. तुमची पोस्ट मिळेपर्यंत मी तुमच्या सोबत आहो. पटत आहे. फक्त तुमचा सपोर्ट काय, तर तुम्हाला नक्की व्हिडिओ आवडत आहे, मला माहित आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत आहे. मग तुम्ही लाईक साठी कंजूसपणा कशाला करता, लक्षात येत आहे. मला एनर्जी मिळते, मला जर लाईक दिसत असेल व्हिडिओला, भरपूर साऱ्या लाईक दिसत असेल तुमच्याकडून, मी खूप चांगल्या चांगल्या ट्रिक्स सगळं, आता बघा हे सगळं तर गणित पेपरचे आहे ना, है ना. मग चांगले चांगले गणित मी देतो ना तुम्हाला, मग तुम्ही फक्त लाईक करणार. हा, चालेल. मला फक्त तेवढी अपेक्षा तुमच्याकडून, बाकी काही नका करू, लाईक करा, है ना. ठीक. चालेल. चला पहा, आता आपण आपल्या पुढच्या प्रश्नावर जाऊ. पहा बरं. ओके, पुढचा प्रश्न दिसत आहे तो आहे आपला असा CIO EKQ है ना. ओके, ठीक. चालेल. तर मग याच्यासाठी तुम्हाला माहित आहे ना, याच्यासाठी आपल्याला कशाची गरज आहे, ABCD है ना. ठीक. तर आपण काय करू, इथं लिहू पहा, ABCDEFGHIJKLM. M पर्यंत लिहितो कारण 13 येते. त्याच्यानंतर MNOPQRSTUVWXY आणि Z. 13 आणि 13 26. ठीक आहे. चालेल. आता पहा विद्यार्थी मित्रांनो, इथं काय दिसते, तर या गणितात C पासून E आलाय है ना, CE. तर C पासून E कसा दिसते पहा, 1 सोडून है ना. ठीक. म्हणजे 1 सोडून इथं C पासून E झाला 1 सोडून. ठीक आहे ना. आता त्याच्यानंतर E पासून H पाहू, म्हणजे पहिलेच लेटर पाहू आपण, E पासून H. आता E पासून H कसं झालं, 2 सोडून, येतं लक्षात. मग 2 सोडून, मग म्हणजे पहिले 1 सोडून मग 2 सोडून. त्याच्यानंतर आता H पासून L कशाला विद्यार्थी मित्रांनो, H पासून L, तर H पासून L, तर पहा इथं किती सोडून आहे, 3 सोडून, म्हणजे 1 सोडून, 2 सोडून आणि 3 सोडून. ओके. आता I पासून K पाहू बरं आपण कसं आहे ते, तर I पासून K है ना, पाहू बरं. हे बघा, I पासून K, तर I पासून K 1 सोडून, समजत आहे. आता K पासून N कसं आहे ते, K पासून N, ते बघा K पासून N 2 सोडून है ना, N, मग 1 सोडून, 2 सोडून, आणि N पासून R कसं आहे, R, तर N पासून R पहा बरे बा इथं 3 सोडून. आता विद्यार्थी मित्रांनो इथं है ना. ठीक. पहा, मग 1 सोडून, 2 सोडून, 3 सोडून, मग पुढे किती असेल, 4 सोडून, लक्षात येत आहे, 4 सोडून. मग आता L पासून पुढे 4 सोडून, L पासून पुढे 4 सोडून पहा, 1
2 3 आणि 4 सोडून कोण इन क्यू, म्हणजे याच्यानंतर इथं स्टार्टिंग कोणापासून क्यू पासून, आणि क्यू पासून स्टार्टिंग होणारे आपल्याकडे किती ऑप्शन आहे 2. मग त्याच्यानंतर पुन्हा अजून मधातली पाला येईल, 1 सोडून 2 सोडून 3 सोडून आणि पुढे किती असेल मग 4 सोडून. इथं लक्षात. मग आर पासून पुढे 4 सोडून, मग आर पासून पुढे 4 सोडून 1 2 3 4 सोडून कोण येते डब्ल्यू. मग क्यू डब्ल्यू सी हे असताना आपल्या गणिताचं उत्तर. पुढे नाही शोधलं ओ क्यू टीचं तरी येऊन जाईल. तरी पहा ओ पासून आपण तेही शोधू. पहा ओ पासून पुढं इथं कोण दिसते क्यू. मग ओ पासून क्यू कसा आहे ते पहा बरं. ओ पासून क्यू एक सोडून. आता क्यू पासून टी कसा आहे ते पाहू बरं. पहा क्यू पासून टी 2 सोडून. आता टी पासून एक्स कसा आला, टी पासून एक्स 2 सोडून 3 सोडून आहे है ना. ठीक. मग आता नक्की एक्स पासून किती सोडून 4 सोडून. मग 2 आणि हे 2 4 सोडून कोण यायला पाहिजे सी. म्हणून क्यू डब्ल्यू सी हे असं आपल्या गणिताचं उत्तर. नक्की समजत विद्यार्थी मित्रांनो आहे ना तुम्हाला. चालेल. सिरीजचा प्रश्न आहे. ही अक्षरांची मालिका दिसत आहे है ना. ठीक. चला हा सुद्धा प्रश्न SRPF पोलीस भरती नागपूरमध्ये आलेला प्रश्न आहे है ना. ठीक. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. पहा आपला पुढचा प्रश्न कशा संबंधित आहे. ओके हा सुद्धा सिरीजच्या संबंधित आहे, पण याच्यात म्हणते एक चुकीची संख्या सांगा म्हणते. सिरीज मध्ये आता प्रश्नचिन्ह नाही दिलं आपल्याला, आता काय म्हणते चुकीची संख्या सांगा. ठीक आहे ना. म्हणजे आता असं झालं 225 पासून पहा बरं 225 पासून 289 कसे आले. आता दोघातला फरक घेऊ. पहा 225 289 338 त्याच्यानंतर 374 397 त्याच्यानंतर 415 त्यानंतर 424. ठीक आहे ना. पहा मग आता इथं याच्यामध्ये याच्यात आणि याच्यात कितीचा फरक पाहू आपण. पहा 9 मधून 5 गेले किती राहते 4. 8 मधून 2 गेले 6 म्हणजे कितीचा फरक आहे 64 प्लस 64. आता या 2 मध्ये पाहू बरं. 18 मधून 9 गेले किती राहते 9. पुन्हा 1 दिला. आता 13 मधून 9 गेले किती राहते. 13 तून 9 गेल्यानंतर है ना 4 म्हणजे किती आहे 49. मग पुन्हा अजून याच्यात फरक पाहू आपण. ठीक. पहा 14 मधून 8 गेले किती राहते 6. ठीक आहे ना. आता 14 तून 8 गेले किती 6. मग पुन्हा हातचा 1 दिला इथं देऊन दिला. आता 7 मधून 4 गेले है ना. 7 मधून 4 गेले किती राहिले 3. मग इथं काय लक्षात येतं खाली विद्यार्थी मित्रांनो बघा. हा आहे 8चा वर्ग, हा आहे 7चा वर्ग, हा आहे 6चा वर्ग म्हणजे नक्कीच इकडं 5चा वर्ग लागल. 5चा वर्ग किती 25. मग ह्या दोघांची बेरीज किती लागेल इथं 25. मग पहा बरं 5 आणि 4 9. इथं किती पाहिजे 5 आणि 4 9 आणि 7 आणि 2 9 आणि पुन्हा 3 म्हणजे वास्तविक इथं किती पाहिजे होते 399. पण आहे किती इथं 397. इथं किती आहे 397. इथं किती पाहिजे होते 399. बरं अजून पुढं पाहू. पहा समजा मग आता इथं पाहिजे होता 4चा वर्ग किती 16. मग आता 399 मध्ये 16 मिळवू आपण. 397 चुकीचं पद आहे. 397 मध्ये नाही ओळखू है ना. म्हणजे मिळवू आपण. 9 आणि 6 किती 15शी 5 बरोबर. 8चा किती 1 9 आणि 1 10 आणि 1 11शी 1 पुन्हा 8चा 1 येते बरोबर 415. आणि इकडे किती पाहिजे आता विद्यार्थी मित्रांनो पहा 3चा वर्ग म्हणजे किती 9 9 आणि 5 9 आणि 5 किती 14शी 4 पुन्हा 8चा 1 2 म्हणजे आता 1 आणि 1 2 आणि 4 424. जर इथं 399 ठेवले या 397च्या जागी तरच आता आपली ही सिरीज 8चा वर्ग 7चा वर्ग 6चा वर्ग 5चा वर्ग 4चा वर्ग 3चा वर्ग अशी बनत आहे. समजलं. मग चुकीचं संख्या ह्याच्यामध्ये कोण दिसत आहे आपल्याला 399. मग ते आपल्या 397. मग ते आपल्या ऑप्शन मध्ये कितव्या क्रमांकाचं ऑप्शन आहे 4थ्या नंबरचं ऑप्शन. मग याच्यातलं चुकीचं पद आहे 397. तर पोलीस शिपाई भरती ठाण्याचा प्रश्न दिसत आहे. म्हणजे असे सुद्धा प्रश्न आहे. आणि असं नाही विद्यार्थी मित्रांनो हा प्रश्न PYQ पोलीस भरती मधला आहे म्हणजे पोलीस भरतीलाच विचारते. इवन हा प्रश्न आपल्या MPSC कंबाईनला सुद्धा विचारण. TCS IBPS च्या एक्झामला सुद्धा अशा पद्धतीचे प्रश्न असते है ना. म्हणजे ही PYQ तुम्हाला फक्त पोलीस भरतीसाठीच कामात पडते असं काही नाही. तुम्ही ह्या PYQ चा फायदा
बाकी एक्झामसाठी पण येईल, कारण प्रश्न कसे बदलत नाही, है ना. चालेल, चला पुढे जाऊ. पुढचा प्रश्न घेऊ आपण. पहा, पुढचा प्रश्न काय म्हणत आहे. ओके, पुढचा प्रश्न दिसत आहे आपल्याला. गेट हा शब्द जर असा लिहिला तर MILD हा शब्द कसा लिहाल. ओके, सांकेतिक भाषेचा प्रश्न आहे. चालेल, यासाठी पण विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ABCD ची गरज आहे. चला आपण इथं थोडी ABCD लिहू, है ना. पहा, A, त्याच्यानंतर B, C, D, E, त्यानंतर F, G, H, I, J, K, L, M. तुम्ही एकदाच लिहिता रफशीटवर, है ना, आणि तीच रियूज करता, है ना. आता मी मागं जात नाही स्लाइडवर, है ना, त्याच्यामुळे मी इथं पुन्हा लिहित आहो. N, O, P, Q, R, S, T, U, V, W, X, Y आणि Z. चालेल, पहा बरं आता याच्यात काय म्हणत आहे. गेट हा शब्द BWQC, बरं, गेट GATE हा शब्द म्हणते काय होते तर BWQ आणि C असा लिहिला जातो म्हणते. आता G पासून B कसा आला ते पाहू बरं आपण. पहा, G पासून B, तर इथं काय होते 1 2 3 4, म्हणजे असं झालं, असं समजू की -4 दिसत आहे, है ना. आता A पासून W कसा, तर A पासून W, तर पाहू बरं काय होते तर इथं दिसत आहे माग 1 2 3. ओके, मायनस किती दिसत आहे आपल्याला 3. आता T पासून Q कसा, तर T पासून Q कसा येते तर T पासून Q तर 1 2 म्हणजे मायनस किती होत आहे 2, है ना. आणि E पासून C कसा होत आहे तर -1. म्हणजे समजलं इथं काय लॉजिक आहे. इथं आहे -4 -3 -2 -1, है ना. ठीक, म्हणून आता आपण असं म्हणू की MILD हे कसं लिहा, तर आता -4 म्हणजे 4 सोडून, म्हणजे 1 2 3 आणि 4 सोडून किती पाहिजे तर H. H वाला कोण दिसत आहे. ओके, हे येणार नाही, है ना. ठीक, आता -4 नंतर -3, मग I पासून माग 3, है ना. I पासून 3 म्हणजे 1 2 3 म्हणजे कोण E, HE. आता HE वाला ऑप्शन कोण दिसत आहे, तिन्ही आहे. ओके, आता L पासून मायनस किती 2, मग L पासून -2 पाहू बरं कोण होते तर पहा, L पासून -2 म्हणजे 1 2 कोण येते I, म्हणजे इथं कोण यायला पाहिजे आता I, है ना. -2 म्हणजे I, HEI. तर HEI वाला कोणतं ऑप्शन दिसते, एकच आहे, है ना. HEI इथंही नाही, HEI इथं पण नाही, म्हणून आपल्या ऑप्शन क्रमांक काय असेल 1. अजून चला -1 शोधू आपण. मग D पासून 1 सोडून, मग D पासून 1 सोडून C, म्हणजे इथं कोण पाहिजे मग B, तर HEIB हे येईल आपल्या गणिताचं उत्तर. तर कोडिंग डिकोडिंग मधला प्रश्न आहे हा, सांकेतिक भाषा, है ना. ठीक, चालेल, चला विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊ. पुढचा प्रश्न पाहू आता. पहा, आता पुढचा प्रश्न आपल्याला दिसत आहे. ओके, हा सुद्धा प्रश्न सिरीजच्या रिलेटेड आहे, याच्या वेगवेगळे आहे, तर यावेळेस आपण अशी सिरीज घेतली, है ना. ठीक, तर याच्यात काय म्हणते, शेजारील आकृतीत प्रश्नचिन्हांच्या जागी काय येईल म्हणते. मग शेजारील आकृतीत प्रश्नचिन्हाच्या जागी काय येईल, तर अशा इथं इथं आपल्याला शोधायचं आहे. तर अशा पॅटर्नच्या गणितात सर कसं राहते, कधी कधी विद्यार्थी मित्रांनो, कधी क्लॉकवाईज जाते, कधी असं अँटी क्लॉकवाईज जाते, कधी कधी एकमेकांच्या विरुद्धचं लॉजिक राहते, है ना. ठीक, मग आता इथं काय वाटते पहा बरं, तर या 21 आणि हे विरुद्ध आहे एकमेकाच्या 29. मग आता आपण काय करू, 21 आणि 29 ची बेरीज करू, किती ते पाहू. 9 1 10 0, आजच्या किती 1 2 2 4 1 5, बेरीज किती आली 50, है ना. ठीक, आता आपण काय करू इथं, तर आपण आता याच्या पुढची 35 आणि 15 ची बेरीज करून पाहू. तर 35 आणि 15 किती होते, 35 अधिक 15 तर आपल्याला माहित आहे किती होते 50. ओके, 22 आणि या 28 ची बेरीज करून पाहू बरं. मग 22 आणि 28 ची बेरीज, 8 2 10 0, आजच्या 1 किती येते 50. मग झालं ना विद्यार्थी मित्रांनो, काय समजलं, अपोजिट जे आहे एकमेकांच्या त्यांची बेरीज किती होत आहे 50. मग या 50 या 30 मध्ये 31 मध्ये किती मिळवायचे म्हणजे 50 येते, ते आपल्या गणिताचं काय असेल उत्तर. मग आता पाहू बरं आपण,
मग आपण त्याच्यासाठी काय करू, 50 मधून 31च काढून टाकू ना. मग 10तून 1 गेला किती, 9, पुन्हा 1 दिला. 5 मधून 4 गेले किती, 19. म्हणजे 31 मध्ये इथं किती मिळवा लागन, 19. म्हणजे किती, 50. 19 कुठे दिसते, इथं. ऑप्शन क्रमांक किती आहे, 1. तर अशा पद्धतीचा प्रश्न या PYQ च्या सिरीज मध्ये आपण हा प्रश्न टाकला. तर असे वेगवेगळे प्रश्न असेल ना, तुमची चांगली प्रॅक्टिस करून घेणं हा माझा प्राथमिक कर्तव्य आहे. तुमचं कर्तव्य विद्यार्थी मित्रांनो, प्लीज काय करा, लाईक करा, शेअर करा, है ना. टेलिग्राम चॅनलला जा, त्याच्यामध्ये याची सर्व PDF आहे. ती PDF तुम्ही डाउनलोड करा. ती PDF तुम्ही सॉल्व्ह करून पहा. नक्की हे गणित तुम्ही सॉल्व्ह करून पहा, स्वतः सॉल्व्ह करून पहा. तुम्हाला आले, ह्या पूर्ण नाही समजलं एखादं गणित, नक्की व्हिडिओ बघा, पूर्ण व्हिडिओ बघा, वारंवार बघा, है ना. ठीक, चालेल. चला आता पहा, पुढे जाऊ आपण. पहा पुढचा प्रश्न काय म्हणते आपल्याला. ओके, पुढचा प्रश्न हा दिसत आहे आपल्याला विधान आणि अनुमानच्या रिलेटेड. चला, छान प्रश्न आहे, विधान अनुमानचा प्रश्न आहे. खालील विधाने व अनुमाने यांचा अभ्यास करून योग्य पर्याय निवडा म्हणते. हे 4 पर्याय इथं है ना, 1 2 3 आणि 4. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण विधान अनुमान ऑलरेडी बॅच मध्ये अभ्यासलाय, पूर्ण अभ्यासलाय, किंवा आपल्या याच युट्यूब चॅनलला या विधान आणि अनुमानचे संपूर्ण व्हिडिओ आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर वर इथं आय बटन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करून तुम्ही जा, है ना. आय बटनवर तुम्हाला नक्की विधान अनुमानचे व्हिडिओ दिसेल. ठीक आहे, पहा. तर आता इथं काय म्हणत आहे, तर हे गणित आपण वेन आकृतीच्या रिलेटेड सॉल्व्ह करतो. तर वेन आकृत्या म्हणजे काय, सेम आपल्या युट्यूब चॅनलला आहे वेन आकृत्या. या आय बटनच्या लिंक वरून सुद्धा तुम्ही वेन आकृतीवर पण जाऊ शकता. चालेल, पहा. आता विधान आणि अनुमान. मग आता काही झाडे जीप आहे म्हणते. पहा, काही झाडे. ओके, पहिले आपण काय करू, पहा, सर्व दिसत आहे इथं. मग आपण सर्व जीप काय करू, दगड करू. मग सर्व याला मी जीप म्हटलं, हा जीप. मग याला जे न डिनोट करतो मी, जीप. सर्वच्या सर्व जीप काय विद्यार्थी मित्रांनो, दगड आहे, दगड. दगड, याला दगड डी म्हणतो. ठीक आहे ना. सर्वच्या सर्व जीप दगड आहे. ठीक आहे ना. आता काही झाडे जीप आहे म्हणते. पहा, काही झाडे जीप आहे. हे पहा, हे जे झाडे नावाचा तिसरा घटक आहे, हा या जीपला टच करण. हे पहा, काही झाडे जीप आहे, ते असं दाखवा लागत, जेडनं डिनोट करतो मी, है ना. ठीक. मग आता विद्यार्थी मित्रांनो, अशी एक वेन आकृती आपली बनते, है ना. ठीक, पहा, 2 मिनिटं. तर आता याच्यामध्ये तुम्हाला या या आता इथं एकच निष्कर्ष, एकच आकृती निघते. ठीक आहे ना, याच्यामध्ये एकच आकृती निघते, है ना. ठीक. मग आता या वेन आकृत्यावरून आपण काय शोधू, अनुमाने शोधू. ठीक. मग काही दगड झाडे आहे म्हणते. पहा बरं, काही दगड झाडे आहे. हो, हे बघा, इथं जे दगड दिसत आहे, हे काही दगड काय झाडे आहे. म्हणजे आपलं अनुमान पहिलं काय बरोबर आहे. ठीक. काही दगड झाडे आहे, है ना. काही दगड झाडे आहे. आता काही दगड पण झाडे आहे ना. ज्या पद्धतीनं काही झाडे हे दगड आहे, त्या पद्धतीनं काही दगड पण काय झाडे आहे, हेही बरोबर आहे, है ना. ठीक. हे आपल्या वेन आकृतीत दिसते, हे बरोबर आहे. ठीक. आता सर्व दगड जीप आहे. तो दगड, हे दगड आहे, सर्वच्या सर्व दगड जीप आहे काय, नाही. काही दगड जीप आहे, काही दगड जीप आहे. ठीक आहे ना. म्हणून आपलं हे काय आहे, असत्य. मग काही जीप दगड आहे. पहा बरं, काही जीप दगड आहे. हो, हे काही जे जीप आहे ना, हे काही जीप काय दगड आहे का, सर्व जीप दगड आहे. हे बघा इथं काय म्हणते, सर्व जीप दगड आहे, है ना. मग काही जीप कसे दगड होईल, कारण सर्वच्या सर्व जीप दगड आहे ना. मग हे सुद्धा काय असत्य. म्हणजे आपल्या गणितात फक्त 1 आणि 2च काय दिसत आहे, सत्य. मग फक्त 1 व 2 बरोबर असं ऑप्शन क्रमांक किती दिसते, 1. म्हणून फक्त अनुमान 1 व 2 बरोबर आहे. याच्याशी रिलेटेड संपूर्ण गणित जबरदस्त पूर्ण विधान आणि अनुमानचे लेक्चर 4 व्हिडिओ आहे विद्यार्थी मित्रांनो, याच आपल्या युट्यूब चॅनलला. बघा, जा खाली व्हिडिओ बघा, विधान आणि अनुमान, तर्क अनुमान तुम्हाला दिसल. आणि वेन आकृतीचे पण व्हिडिओ आहे. 2 पूर्णच्या पूर्ण युनिट मी संपूर्ण युनिट टाकलाय. बघा, नक्की बघा आपल्याच युट्यूब चॅनलला. नाही तुम्हाला सर्च करणं कठीण जात असेल, आता जे वर आय बटन आली आहे ना, त्यावर क्लिक करा, जा व्हिडिओ बघा. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, तुमचा सर्व कन्सेप्ट क्लिअर होईल. 1 मार्क्स तुम्हाला नक्की मिळेल, आय गॅरंटेड, है ना. ठीक आहे, चालेल. चला पहा, आता विद्यार्थी मित्रांनो पुढे जाऊ, पुढचं गणित घेऊ आपण. पहा, आपलं पुढचं गणित काय म्हणते.
ओके, पुढचं गणित घन आणि फासाच्या रिलेटेड आहे, है ना. घनाकृती ठोकळा आहे म्हणते, प्रत्येक पृष्ठावर एक संख्या याप्रमाणे 1 ते 6 अंक आहे म्हणते आणि 5च्या विरुद्ध कोणती संख्या असेल म्हणते. इथं जे 5 दिसत आहे ना, 5 या 5च्या विरुद्ध. आता विद्यार्थी मित्रांनो, घन काय, फासा काय, संपूर्ण गणित आपण बॅच मध्ये अभ्यासतो. अँड्रॉइड ऍप आहे, सौरभ सावरकर क्लासेस, गुगल प्ले स्टोअरला आहे, जा तो तुम्ही गुगल प्ले स्टोअरवरून इन्स्टॉल करा. त्याच्यामध्ये लेक्चर्स आहे बुद्धिमत्ता चाचणीचे, ते बघू शकता. फ्री टेस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, फ्री टेस्ट. फ्री टेस्ट कशी द्यायची याच्याबद्दल वर जी आता आय बटन दिसत आहे याच्यावर पुन्हा क्लिक करून तुम्ही त्या व्हिडिओवर जाऊ शकता, है ना. ठीक, म्हणजे फ्री टेस्टचा पण तुम्ही फायदा घेऊ शकता. फ्री टेस्ट आहे ते पण सॉल्व्ह करा. ठीक आहे, चालेल. पहा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हणत आहे, एक घनाकृती ठोकळा आहे ज्याच्या प्रत्येक पृष्ठावर एक संख्या याप्रमाणे 1 ते 6 अंक लिहिले असल्यास 5च्या विरुद्ध कोणती संख्या असेल म्हणते. आता 5च्या विरुद्ध कोणती संख्या आहे म्हणते ना, अशा गणितात तर हे जे 5 इथं कॉमन दिसत आहे ना, है ना, 5 कॉमन दिसत आहे. मग 5च्या क्लॉकवाईज चला, 5 नंतर इथं कोण आहे, 1. मग या 5च्या क्लॉकवाईज कोण आहे, 2. मग आता काय म्हणायचं, 1च्या विरुद्ध काय येते, मग 2. मग 1च्या विरुद्ध 2 येते, अजून क्लॉकवाईज जायचं. ठीक आहे ना. आता 1च्या विरुद्ध कोण आला, 2, अजून क्लॉकवाईज जायचं. पहा इथं कोण आहे, 3. तर याच्या क्लॉकवाईज कोण आहे, इथं 4. म्हणजे 3च्या विरुद्ध कोण येईल, 4. आपल्याला काय विचारलं, 5च्या विरुद्ध. आता 1च्या विरुद्ध 2 आहे, 3च्या विरुद्ध 4 आहे, मग कोण राहिला, 5. मग 5च्या विरुद्ध कोण असेल विद्यार्थी मित्रांनो, शिल्लक राहिलेला 6. कारण 1 ते 6च अंक दिलाय ना, म्हणून 5च्या विरुद्ध कोण येईल, मग 6. तर असं लॉजिक लावू शकता. यात वेगवेगळे लॉजिक आहे, आपण ऑलरेडी बॅच मध्ये अभ्यासतो, है ना. आपण सगळं हे बॅच मध्ये शिकतो, घन फासा वगैरे. PYQ चा अर्थच तो आहे, तुम्ही ऑलरेडी बॅच मध्ये अभ्यासला आहे. तर चला मी तुम्हाला आलेल्या पेपरचे, जसं अमरावती शहर मध्ये आलेला हा, अमरावती 2 ठिकाणी निघतं, एक अमरावती ग्रामीण आणि एक अमरावती शहर. तर अमरावती शहर मध्ये आलेला प्रश्न आहे 2023चा, घन आणि फाशाच्या रिलेटेड प्रश्न आहे. तर 5च्या विरुद्ध कोणता अंक आला, मग 6. तर आपला पर्याय क्रमांक असेल 3. चालेल, है ना. विद्यार्थी मित्रांनो, असे खूप छान छान सिरीज आपली सुरू आहे. नक्की तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलला लाईक करत चला, शेअर करत चला, है ना. चाल पहा, ओके. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पुरते आपण इथंच थांबू. आज डे 3चा आपण पूर्ण अभ्यासलं, है ना. म्हणजे सर्व प्रश्न आपण घेण्याचा प्रयत्न केला. बुद्धिमत्ता चाचणीची संपूर्ण सिरीज होती. तर आता याच्यानंतर आपण पुन्हा भेटू नक्कीच, तो डे 4 मध्ये, है ना. डे 4 ची सिरीज नक्की तुम्हाला येईल. तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, प्लीज कृपा करून चॅनलला लाईक करा, शेअर करा, तुमच्या मित्रांना सांगा. जे नवीन युजर्स असेल, आपले सबस्क्रायबर असेल, ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की चॅनल सबस्क्राईब करा. चालेल विद्यार्थी मित्रांनो, भेटू आता पुढच्या सेशनला. तोपर्यंत धन्यवाद.